दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून उचलून थेट रुग्णालयात दाखल केलं। त्यांच्या प्रकृतीची काळजी असल्याचं कारण देत करण्यात आलेल्या या कारवाईनंतर मात्र देशभरात राजकीय वादळ उठलंय। सरकारनं आंदोलन दडपल्याचा आरोप करत विरोधकांनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला। पाहूयात या संपूर्ण घडामोडींवरचा हा स्पेशल रिपोर्ट। सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलन स्थळावरून उचललं आणि रुग्णालयात दाखल केलं। प्रकृतीची काळजी हे पोलिसांचं कारण, पण विरोधकांनी यालाच लोकशाहीवरचा घाव म्हटलं। दिल्लीतील जंतर मंतरवर वांगचुक यांचं उपोषण आज 21व्या दिवशी पोहोचलं होतं। दरम्यान त्यांची प्रकृती खालावत असल्याचं सांगत दिल्ली पोलिसांनी त्यांना रुग्णालयात हलवलं। यानंतर आंदोलनस्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। या सर्व घडामोडीनंतर आता राजकीय वातावरण तापलंय। उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। प्रकृतीची चिंता होती तर आधी चर्चा का केली नाही असा सवाल त्यांनी केला। कोर्टानं उचलून नेण्याचे आदेश दिले नव्हते असंही ठाकरे म्हणाले। की भारतीय जनता पक्ष आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही। ज्या पद्धतीने निर्दयीपणे आणि क्रूरपणे या युवकांच्या भवितव्याशी खेळलं जातंय हे अत्यंत लज्जास्पद आहे। आणि जर का वांगचुक यांच्या प्रकृतीची एवढीच काळजी सरकारला असेल तर यापूर्वीच त्यांच्याशी नीट बोलण्याची आवश्यकता होती। शरद पवारांनीही सरकारवर निशाणा साधलाय। वांगचुक यांना अटक झाली तरी आंदोलन थांबणार नाही असं ते म्हणाले। गेल्या 20 दिवसात सरकारमधील कुणीही आंदोलकांची भेट घेतली नाही याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली। नीट प्रकरणावरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा पुन्हा केली आहे। ही जबाबदारी त्यांनी काळजीपूर्वक हाताळली नाही आणि त्याचा परिणाम हजारो मुलांना त्यांच्या भवितव्यावर अडचणी आहे। ती मागणी केली पण केंद्र सरकार याच्याकडे लगेचची भूमिका घेत होतं। शेवटी त्याची मागणी एवढाच प्रश्न नव्हता, बाकीचे राजकीय पक्षसुद्धा त्यांच्याबरोबर उभे राहिले। त्याप्रमाणे आज पाहते त्यांची अटक त्यांनी केली। बघूया, त्यांनी अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू राहणार। संजय राऊतांनी देशात दडपशाही सुरू असल्याचा आरोप केला। वांगचुक यांना जबरदस्तीनं उचलून नेल्याचाही दावा केला। नागपुरातील रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठीच ही कारवाई झाल्याचंही ते म्हणाले। यावरच भाजपच्या नवनाथ बन यांनी राऊतांचा दावा हास्यास्पद असल्याचं म्हटलंय। राम मंदिर लुटीविरुद्ध एक एल्गार आहे, त्या कार्यक्रमावरचं लक्ष वळवावं म्हणून सुद्धा सोनम वांगचुक यांना काल रात्रीच दडपशाही मार्गानं अटक करून इस्पितळात नेलं। ही दोन कारणं आहेत। उद्धवजींच्या आंदोलनासाठी सोनम वांगचुक यांच्यावर कारवाई केली असा हास्यास्पद दावा जनाब संजय राऊत करतायत। नसीब संजय राऊत म्हणाले नाहीत की अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध जे होतंय ते उद्धवजींच्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये म्हणून अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध भारतीय जनता पार्टीने घडून आणलं असा दावा संजय राऊतांनी केला नाही। हे सगळ्यात मोठं महाराष्ट्राचं नशीब म्हणावं लागेल। सरकार आंदोलन मोडून काढत असल्याचा आरोप काँग्रेस नेते सतेज पाटलांनी केला, तर राजू शेट्टी यांनी देशाची वाटचाल चिंताजनक असल्याचं सांगत सरकारवर जोरदार टीका केली आहे। हुकुमशाही संपलेले, हुकुमशाही चालू झालेले हे यातून सिद्ध होते। कोर्टातून ऑर्डर घेऊन तब्येतीच्या कारणास्तव हे आंदोलन मोडायचं आणि जो मूळ मुद्दा काँग्रेस आणि राहुल गांधींनी आणि सगळ्या देशातल्या लोकांनी विचारलेला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा विषय बाजूला ठेवायचा प्रयत्न होतोय। मला वाटतंय मी म्हणलं तसं हुकुमशाही ही या देशामध्ये सुरू झाली आहे। बेशरमपणाचं हे लक्षण आहे, सत्तेचा माज आल्याची ही सगळी लक्षणं आहेत। या देशातल्या जनतेनं तुम्हाला चळवळीतूनच सत्ता दिलेली होती हे सोयीस्कररित्या विसरतात। मनसे नेते अमित ठाकरे सुद्धा आज स्वतः जंतर मंतरवर पोहोचले। आजचा दिवस लोकशाहीसाठी घातक असल्याचं ते म्हणाले। मनसेनं सोनम वांगचुक यांना जाहीर पाठिंबाही दिलाय। जसं आम्हाला व्हिडिओज दिसायला लागले की 4-5 लोक आली सिव्हिलमध्ये आणि त्यांनी सांगितलं की आम्ही डॉक्टर आहोत,
चेकअप करायला आलोय. ते काहीतरी सफेद पडदा घेऊन आले. सगळ्या प्रोटेस्टच्या समोर तो पडदा ठेवला आणि त्यांना उचलून घेऊन गेले. त्याच्यामुळे हा आपल्या लोकशाहीसाठी खूप घातक दिवस आहे. सुप्रिया सुळे यांनी सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला. सरकार असंवेदनशील झाल्याची टीका अंजली दमानी यांनी केली आहे. तर सुषमा अंधारे यांनी सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप केलाय. एक लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने सोनमजी आंदोलन करत होते. हे दुर्दैवी आहे की सत्तेचा गैरवापर करून आज जे झालं ही घटना ह्याचं मी खंडन करते. 21 दिवस त्या माणसाला उपोषण करायला भाग पाडून त्यांच्याकडे ढुंकूनही न बघता, चर्चा तर दूर की बात, एक व्यक्तीला पाठवलं देखील नाही. इतकं निर्दयी, निष्ठूर, दिशाहीन, त्यांना ज्यांना संवेदना नाही असं सरकार, कारण ते सज्जन माणसांचं सरकार नाही. 20 तारखेला होणारं जंतर मंतरवरचं जे देशव्यापी आंदोलन आहे त्या आंदोलनाला दडपण्यासाठी घाबरलेल्या सरकारने, विशेषतः लोकशाही मूल्यांवर विश्वास नसणाऱ्या भाजपने केलेली ही अत्यंत भ्याड कृती आहे. याची निंदा करावी तेवढी कमी आहे. दरम्यान भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी नीट प्रकरणात सरकारनं कुणालाही पाठीशी घातलेलं नाही असं म्हणत विरोधकांच्या आरोपावर पलटवार केलाय. कायद्यानुसार कारवाई सुरू असल्याचंही ते म्हणाले. नीटच्या परीक्षेमधली गडबड ही पोलिसांनी निदर्शनास आल्यावर त्यावर कारवाई केली. SIT स्थापन केली. CBIने पाळंमुळं खोदली. आपल्या संसदीय कार्यप्रणालीतल्या असलेल्या समितीने चौकशी सुरू केली. आरोपींना अटक झालं. यावर तंत्रज्ञानाच्या आधारावर समस्या निवारण करता येईल का परीक्षा घेण्याच्या, त्यावर काम सुरू झालं. यात कोणालाही सरकारने पाठीशी घातलेलं नाही. सोनम वांगचूक रुग्णालयात दाखल झाले, पण त्यांचं आंदोलन आता नव्या टप्प्यात पोहोचलंय. रस्त्यावरचं आंदोलन आता राजकीय आरोप प्रत्यारोपांचं रणांगण बनलंय. सरकार आणि विरोधक दोघंही आपापली भूमिका ठामपणे मांडतायत. या संघर्षाचा पुढचा अध्याय काय असेल याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.